ठिकाणी एका परिसरामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं। आता या दोघांचा सुखाचा संसार अगदी सुरळीत चांगल्या पद्धतीनं चालू होता आणि याच सुखी संसारामध्ये ती जी बायको आहे, महिला आहे, ती गर्भवती सुद्धा झालेली होती आणि ती डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेलेली होती। आता घरामध्ये नवरा एकटा होता, त्याचा जो उदरनिर्वाह आहे, त्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, जेवण आहे, या सगळ्या गोष्टीसाठी घरामध्ये एक कामवाली सुद्धा लावलेली होती आणि ती कामवाली सुद्धा त्याच गल्लीमधली होती, ओळखीच होती, तिच्यावर विश्वास होता म्हणून तिला त्या ठिकाणी कामाला ठेवलेलं होतं। पण मात्र त्या ठिकाणी जी काम करणारी तरुणी होती ती दिसायला अतिशय सुंदर होती आणि ती या पुरुषाच्या घरी काम करायला जायची आणि त्याची बायको डिलिव्हरीसाठी माहेरी गेलेली होती। आता बायको गर्भवती झाली आणि या पुरुषानं कामवाली पकडली आणि तिच्या सोबतच रात्र रंगीन केल्या। पण मात्र या सगळ्या गोष्टीची माहिती जेव्हा त्या पुरुषाच्या बायकोला मिळाली तेव्हा मात्र धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटना घडलेली आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील सहारनूरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली। या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती, तिचा नवरा होता। या जोडप्याचा संसार अगदी सुरळीत चालू होता। पण मात्र यांच्या दोघांचा सुखी संसार सुरू असताना ती जी महिला आहे ती महिला गर्भवती झाली आणि डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी गेली। आता त्या ठिकाणी राहणारा त्या महिलेचा जो नवरा होता तो एकटा होता आणि त्याची जेवणाची सोय कशी लागेल, घरातलं काम कोण करेल, काय करेल म्हणून त्या ठिकाणी त्याच परिसरामधली एक कामवाली तरुणी त्या ठिकाणी लावण्यात आली होती। ती सुद्धा ओळखीचीच होती। मग ती त्या ठिकाणी कामाला यायची आणि कामाला येत असतानाच त्याची नजर त्या तरुणीची नजर त्या पुरुषावर पडली, पुरुषाची नजर त्या तरुणीवर पडली आणि याच नजरेमध्ये एकमेकांची नजर भेटली आणि यांना एकमेकांप्रती प्रेम सुद्धा निर्माण झालं। आता त्याची बायको घरी नव्हती, कोणी घरी नव्हतं, तो एकटाच होता आणि ती तरुणी सुद्धा त्या ठिकाणी यायची। आता यांचं प्रेम निर्माण झालं आणि मग या दोघांनी नको ते कृत्य केलं। वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते खुल्लमखुल्ला सगळं काही करू लागले। पण मात्र या गोष्टीची कानोखबर आजूबाजूला कोणालाही लागलेली नव्हती, कारण की ती तरुणी त्या ठिकाणी कामाला जायची। मग बरेच दिवस या दोघांचं अशाच पद्धतीनं चाललं आणि मग त्या पुरुषाची बायको जेव्हा डिलिव्हरीवरून वापस आली तेव्हा मात्र आता या पुरुषाला त्या तरुणीला भेटता येत नव्हतं, सगळं काही करता येत नव्हतं, म्हणून तो डिप्रेशन मध्ये जाऊ लागला, दारू पिऊ लागला आणि मोठ्या प्रमाणात टेन्शन घेऊ लागला। आता त्याच्या बायकोला समजलं होतं की ती नेमकीच आलीये, यानं अगदी खुश व्हायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी न करता तो डिप्रेशन मध्ये जातोय, तो टेन्शन घेतोय। आता सगळं सुरळीत आहे, नेमकं काय घडलंय हे त्या महिलेनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण मात्र त्यानं ते सांगायला नकार दिला। मग पुन्हा बरेच दिवस निघून गेल्यानंतर तो डिप्रेशन मध्ये बाहेर येतच नव्हता, टेन्शन मोठ्या प्रमाणात घेत होता, कारण की त्याला त्या तरुणीला भेटता येत नव्हतं। मग त्याच्या बायकोनं त्याला विश्वासात घेऊन विचारलं आणि खरं खरं काय ते सांगा, नाहीतर मी असं करेल तसं करेल असं म्हणून विचारलं। तेव्हा त्या पुरुषानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या बायकोला सांगितला आणि हे सांगत असताना त्यानं अजून सांगितलं की माझं त्या तरुणीवर जीवापाड प्रेम आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा आहे आणि जर तसं झालं नाही तर मी जगू शकणार नाही, तू तुझं बघ, अशी धमकी त्यानं त्याच्या बायकोला दिली। आता त्याच्या बायकोला धमकी दिल्यानंतर तिच्या पायाखालची वाळूच सरकली, काय करावं काय नाही हे सुद्धा तिला समजत नव्हतं। पण नेमकीच ती आई झालेली होती आणि तिला तिच्या नवऱ्याची तेवढीच गरज होती आणि ती तिच्या नवऱ्यावर सुद्धा जीवापाड प्रेम करायची, पण तिच्या नवऱ्याला त्या कामवालीचा नाद लागलेला होता। आता तिनं ठरवलं की तिच्या नवऱ्याचं आणि त्या कामवालीचं दोघांचं लग्न लावून द्यायचं आणि या तिघांचा संसार सुखाचा सुरळीत करायचा, कारण की तिचा नवरा जर नाही राहिला तर मग पुढचं आयुष्य कसं राहील, म्हणून तिनं तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायचं ठरवलं आणि त्या तरुणीच्या घरी जाऊन मी बोलते
असं तिच्या नवऱ्याला सांगितलं. आता सांगितलं तर सांगितलं, ती त्या तरुणीच्या घरी गेली आणि तिच्या घरच्यांना तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करण्याची विनवणी त्या तरुणीच्या घरच्यांना करू लागली. आता या सगळं ऐकून त्या तरुणीच्या घरच्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसला आणि त्या घरच्यांनी हिला घराच्या बाहेर काढून दिलं, हाकलून दिलं. असं कुठं असतं का म्हणून तिला तिथून काढून दिलं. पण मात्र तिनं जाता जाता सांगितलं की तिचा नवरा जेवढा तुमच्या मुलीवर प्रेम करतोय तेवढंच ती मुलगी सुद्धा तिच्या नवऱ्यावर प्रेम करते. जर या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर दोघंही आत्महत्या करतील, या जगात राहणार नाहीत. त्यापेक्षा या दोघांचं लग्न लावून दिलेलंच बरं. आता घरच्यांच्या डोक्याला रिकामाच ताप झालेला होता. एक महिला तिच्याच नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी हट्ट धरत होती आणि ही बातमी आजूबाजूच्या कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. लोक नाव ठेवू लागले तरी सुद्धा ती महिला माग हटली नाही, कारण की तिच्या नवऱ्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. तिनं तात्काळ जे ठाणा बाजार पोलीस स्टेशन आहे सहारनपूरचं, ते पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांना सांगितलं की तिच्या नवऱ्याचं लग्न तिच्या कॉलनी मधल्या सगळ्यात सुंदर तरुणी सोबत लावून द्या, नाहीतर तो आत्महत्या करेल, तो या जगात राहणार नाही आणि त्याच्या लग्नाला माझी काहीही हरकत नाही. तुम्ही काहीही करून त्याचं लग्न तिच्यासोबत लावून द्या, त्या दोघांची सुद्धा परवानगी आहे. आता हे सगळं ऐकून पोलिसांच्या डोक्याला ताप आला, कारण की त्या दोघांनी जर निर्णय घेतला असता तर गोष्ट वेगळी होती. पण ही महिला मध्यस्थी करत त्या दोघांचं लग्न लावून द्या अशी बळजबरी करत होती. तिचा नवरा सुद्धा तिला सांगत होता. पण मात्र आता या संपूर्ण घटनेमध्ये काय करावं, कशा पद्धतीनं करावं, पोलीस त्या दोघांचं समुपदेशन करत आहेत आणि यांच्यामधून काहीतरी नवीन मार्ग काढावा असं सुद्धा सांगत आहेत. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, कोण काय करेल कोण काय नाही, हे आपल्याला गावरान गोष्टीच्या माध्यमातून अगदी घर बसल्या सगळं काही समजत आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.